नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय इयत्ता 6वी विषय मराठी भारत माता या गीताचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. त्यामधील पहिला आहे, रंग वेगळे टिंबटिंब वेगळे तरी तेथली सर्व फुले. तर याचं उत्तर आहे गंध. दुसरा आहे, मानव सारे टिंबटिंब असती शिकवण ही जगतास दिली. समान. तिसरा आहे, या मातेची मुले टिंबटिंब सदा तिचा ध्वज उंच धरू. उत्तर आहे सद्गुणी. चौथा प्रश्न, प्रियतम अमुचे टिंबटिंब हे प्रियतम या गंगा जमुना. उत्तर आहे सह्यविंध्य. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गट ब गट. अ गटाच्या ब गटासोबत जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला आहे पाणी, पाण्याची जोडी आहे जुळजुळते. हिमालय धवल, वारे सळसळते. भारत माता प्रियतम, शेते डुलणारी. प्रश्न तिसरा, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. पहिला आहे, प्रियतम अमुची टिंबटिंब तिची मुले, तर भारत माता आम्ही सारी तिची मुले. दुसरा आहे, रंग वेगळे टिंबटिंब सर्व फुले, गंध वेगळे तरी तेथली सर्व फुले. तिसरा आहे, प्रिय आम्हाला टिंबटिंब झुळझुळते, तर त्याचं उत्तर आहे, तेथील माती प्रिय हे पाना झुळझुळते. चौथा आहे, प्रिय करही डुलणारी टिंबटिंब सळसळते, शेते प्रिय हे वारे सळसळते. पाचवा आहे, प्रियतम अमुचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना. त्याचं उत्तर आहे, धवल हिमालय बघे भिडाया जो गगना. सहावा आहे, प्रियतम अमुचे सह्यविंध्य टिंबटिंब जमुना, तर हे प्रियतम या गंगा जमुना. सातवा आहे, या मातेची टिंबटिंब प्रिय झाली, मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली. आठवा आहे, या मातेची टिंबटिंब उंच धरू, मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे, त्यामधील सारी मुले कुणाची आहेत. उत्तर आहे, सारी मुले भारत मातेची आहेत. प्रश्न दुसरा, फुले कशी आहेत. उत्तर, फुले विविध रंगांची व गंधांची आहेत. प्रश्न तिसरा, हिमालय कसा आहे. उत्तर, हिमालय धवल व गगनाला भिडणारा आहे. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. चौथा, त्यामधील भारत मातेने जगतास कोणती शिकवण दिली. उत्तर, सारे मानव समान आहेत, ही शिकवण भारत मातेने जगतास दिली. प्रश्न पाचवा, भारत मातेची मुले काय करणार आहेत. उत्तर, भारत मातेची मुले ध्वज उंच करणार आहेत. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला आहे, कवयित्रीला कोण कोण प्रिय आहे. उत्तर, कवयित्रीला भारत माता, सर्व फुले, माती, पाणी, शेते, वारे, हिमालय, सह्याद्री व विंध्य पर्वत, गंगा जमुना सर्व मुले प्रिय आहेत. दुसरा प्रश्न, भारत मातेची मुले कशी आहेत. त्यांनी कोणती शिकवण दिली. उत्तर आहे, भारत मातेची मुले सद्गुणी आहेत. त्यांनी मानव सारे समान आहेत, ही शिकवण सर्व जगाला दिली. प्रश्न तिसरा, भारत मातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे.
उत्तर आहे भारत माता सर्वांना प्रिय आहे. तिला सर्व वंदन करत आहेत. तिचा ध्वज उंच फडकवून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. व्याकरण व भाषाभ्यास. प्रश्न पहिला, वचन बदला. मुलगा मुले, भाजी भाज्या, घर घरे, माती माती, झाड झाडे, पाणी पाणी, शेत शेते, नदी नद्या, किडा किडे. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वंदन, त्याचा समानार्थी शब्द आहे नमस्कार. माता, समानार्थी शब्द आई. सदा नेहमी, गंध सुवास, लाडकी आवडती आणि प्रिय. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा. पहिला आहे प्रियतम, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अप्रिय. दुसरा, समान असमान. उंच विरुद्धार्थी बुटका ठेंगणा. सद्गुणी, विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गुणी. प्रश्न चौथा, कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधा. मुले फुले, झुळझुळते सळसळते, गगना जमुना, दिली झाली, करू धरू. Thanks for watching video. If you like my video, subscribe my channel, press the bell icon, like करो, कमेंट करो, शेयर करो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय.